मित्रांनो, जूनची जी आपली एक्झाम आली आहे, या एक्झामच्या संदर्भात आपल्याला जे टाइम टेबल पुढे गेलंय, सो एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी भेटली की अभ्यासाला आपल्याला जास्तीत जास्त टाइम युटिलाइज करू शकतो. सो मित्रांनो, ह्या जून एक्झामसाठी काय काय महत्त्वाच्या गोष्टी आपण फोकस करायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करून घेऊया. बघा, पहिल्यांदाच आपल्याला सब्जेक्ट जे आहे आपले त्यांचं एक प्रायोरिटायझेशन करायचं, म्हणजे कुठले सब्जेक्ट महत्त्वाचे, कुठले सोपे आहे, कुठले अवघड आहे हे आधी डिसाईड करा आणि त्याच्यानुसार एक टाइम टेबल बनवा की कुठल्या विषयाला किती महत्त्व द्यायला पाहिजे, कुठल्याला किती टाइम द्यायचा, कुठला विषय आपण रन टाइमला करू शकतो. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, त्यांनी त्याच्या हिशोबाने करून घ्या. पुढचं येतं, एकदा सब्जेक्ट आपले डिफाईन झाले की आपल्याला प्रश्नपत्रिका अभ्यासायला सुरुवात करायची. म्हणजे सब्जेक्ट डिफाईन झाले, अभ्यासाला लागले, अभ्यास झाले की त्याच्यासोबत मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे, ज्याला PYQ म्हणतो, ते आपल्याला फटाफट सॉल्व्ह करायचे. अभ्यास प्रश्नपत्रिका हे सोबत जाऊ द्यायचे. कळतंय आपल्याला? नंतर ऍक्टिव्ह रिकॉल. आता अभ्यास झाला, प्रश्नपत्रिका बघतोय, आता आपल्याला रिवाइज करायचं. त्यासाठी रिकॉल कसं केलं जातं की ऑब्विसली एखादी गोष्ट आहे ती आपण मनातल्या मनात आठवून बघू शकतो, किंवा जे आपण वाचलं आहे ते लिहून बघा, किंवा मग अजून एखाद्या मित्रासोबत चर्चा करा, डिस्कस करा. ग्रुप डिस्कशन मध्ये पण ते प्रॉपरली रिकॉल होतं, कारण आपला सब्जेक्ट ठरतंय, आपण अभ्यास पण करतोय, प्रश्नपत्रिका बघतोय, पण जर आपण ते रिकॉल केलं नाही प्रॉपरली, म्हणजे पुन्हा त्याला रिवाइज केलं नाही, सर ऑब्विसली जे केलेल्या अभ्यासाचा काही फायदा नाही. कळतंय तुम्हाला? या महत्वाच्या गोष्टी आहेत. नंतर आता आज जो व्हिडिओ तुम्ही बघताय, इथून आपल्या पेपर पर्यंत किती दिवस राहिले, याच्यामध्ये आपल्याला जराही टाइमपास न करता जास्तीत जास्त वेळ फोकस कसा करता येईल याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचे. सो किती दिवस राहिले, अजून किती सब्जेक्ट आहे हे चेक करत राहा. त्यानुसार मग किती वेळ एका युनिटला द्यायला पाहिजे, वेळ कमी द्यायचा की जास्त द्यायचा हे तुम्हाला कळत जाईल. ओके. नंतर हे सगळं अभ्यास संपला की आपल्याला काय करायचं, आता प्रश्नपत्रिका देऊन झालंय, सगळं झालंय, सो आपल्याला मॉक टेस्ट देऊन बघायचे, म्हणजे सराव परीक्षा. ऑब्विसली सगळा अभ्यास संपल्यानंतर स्वतः रूम मध्ये आज ठरवलं उद्या आपल्याला ह्या विषयाचा पेपर द्यायचा आहे, सो रूम मध्ये एकटेच बसा, रूम लॉक करा, 2.5 तासाचा अलार्म सेट करा आणि 2.5 तास प्रामाणिकपणे पेपर देऊन बघा. म्हणजे ऑब्विसली जो आपला ऍक्च्युअल पेपर आहे त्याची ही तुमची उजळणी आहे, आपण असं म्हणूया, आणि त्याची प्रॅक्टिस इथे होते. आणि ऑब्विसली फायनल पेपरची जर इथे आपण सराव केला, प्रॅक्टिस केली, तर ऑब्विसली फायनल पेपरला तुम्हाला तर पेपर सोपाच जाणार आहे. पण इथे जर सराव पेपर आपण नाही दिले, डायरेक्ट पेपरला गेलो, तो तुमचा सराव पेपर होणार आहे आणि सराव पेपर मध्ये रिझल्ट येत नाही. क्लिअर आहे? सो घरी ऍटलिस्ट प्रत्येक विषयाचा एक वेळ भेटला तर 2 तरी मॉक टेस्ट देऊन बघा. आणि टाळाटाळ करणं आपल्याला टाळायचंय, की ऑलरेडी आपल्याला पेपर पुढे गेले, सुट्टी भेटली, गॅप भेटलाय, सो याचा आपल्याला जास्त फायदा घ्यायचा. काय होतं, 2 जरी दिवस गॅप असले, मुलं म्हणतात करतो थोड्या वेळाने, आपण टाळटाळ करत जातो आणि याच्यामुळे पार पेपरच आपला रात्र येते, उद्या पेपर आहे सकाळी, तोवर आपण टाळटाळ करतो, विषय बॅकलॉग होतो. सो या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सब्जेक्ट आपल्याला डिफाईन करून घ्यायचे, प्रश्नपत्रिकेवर लक्ष द्यायचे, रिव्हिजन मी सांगितल्या पद्धतीने करा. यस. त्याच्यानंतर किती दिवस राहिले त्यानुसार कमी जास्त तुम्ही सब्जेक्टला टाइम देऊ शकता, सराव परीक्षा द्यायची आहे आणि बिलकुल टाळाटाळ नाही करायची. बी सिरियस. या थोड्याफार गोष्टी फॉलो केल्या 100% विषय तुमचे क्लिअर होतात. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नपत्रिका सगळ्या लागत असतील तर ऑब्विसली आम्ही त्या फ्रीली पर्पल हॅट ऍपवर अवेलेबल करून दिलाय. सो तुम्ही ऍप डाउनलोड करा. ऍपमध्ये PYQ सेक्शन मध्ये गेले की तुम्हाला प्रश्नपत्रिका तर भेटताय, त्यासोबतच तुम्हाला या जून महिन्याच्या अभ्यासाचे स्ट्रॅटेजीचं डिटेल प्लॅनिंगची PDF पण हवी असेल तर या व्हिडिओची डिटेल मी प्लॅनिंगची PDF बनवली, ती पण तिथे फ्रीली अवेलेबल करून दिली. सो ऍप डाउनलोड करा आणि ऑब्विसली तिथून ते ऍक्सेस करा, म्हणजे तुमचे एंड सेम गॅरंटेड स्कोरिंग होईल.